कल्टिवेशन ऑफ माइंड म्हणजे मानवी मेंदूचा विकास किती महत्वाचा आहे, आणि त्याच्यासाठी मला सगळ्यात महत्वाचं वाटतं पुस्तक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचं म्हणजे पुस्तकांसाठीचं बांधलेलं घर, ज्याला आपण राजगृह म्हणतो, या माणसाकडून घेण्यासारखं खूप काही आहे. आणि मला आहे वाचनाची आवड आहे, आणि ह्याच वाचनाला मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. माझ्याकडे द बुद्ध अँड हिज धम्म, मला तर सगळ्यात पहिले हेच आठवलं. बाबासाहेबांच्या कारकिर्दीतले भरपूर काही ग्रंथ त्यांनी लिहिले, पुस्तकं त्यांनी लिहिले. द बुद्ध अँड हिज धम्म हा इंग्लिश ट्रान्सलेशन अवेलेबल आहे. द बुद्ध अँड हिज धम्म हे मराठीमध्ये आहे. सोबतच गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक मी बऱ्याच वेळेस वाचलेलं आहे, संपवलेलं आहे. बुद्ध अँड हिज धम्म संपवलेलं आहे. त्याच्यानंतर नवीन माझ्याकडे आता अण्णाभाऊ साठे यांचं समग्र वाङ्मय खंड 1, माझ्याकडे 4 खंड आहेत. तर ह्या पुस्तकातून किंवा ह्या वाचनातून मला प्रेरणा भेटते, आणि मला चालना मिळाली माझ्या आयुष्याला गती मिळाली. आणि खूप खडतर आयुष्य होतं. जेव्हा फुले आंबेडकरांची ओळख झाली त्यावेळेस कुठंतरी नाही का, एक माणूस म्हणून आयुष्य तुमचं चांगलं असावं आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी तुम्ही शिक्षण घ्यावं, या वाटचालीवरती मी आलो. तर आज पार्ट 2 मध्ये सांगण्याचं किंवा महत्वाचे काही मुद्दे आहेत. द बुद्ध अँड हिज धम्म हे पुस्तक जर तुम्ही वाचलं, बहुतांश गोष्टी या बुद्धांच्या रिलेटेड आहे, आणि समाजाला काही तत्वज्ञान याच्यातून देता येऊ शकतं का, तर हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या अनुक्रमणे नुसार की बुद्धा ज्यांचा जन्म झाला, सिद्धार्थ गौतम, हा बुद्ध होण्याच्या पहिले एक राजकुमार होता. मग ह्या राजकुमाराला ते भविष्यवाणी केली. आपण तर या भविष्यवाणीच्या गोष्टी आताच्या काळामध्ये नाही मानत भविष्यवाणी, पण त्यावेळेस म्हणजे राजपुत्र सिद्धार्थ गौतमाची भविष्यवाणी करण्यात आली की हा एकतर संन्यासी होईल, नाहीतर मग चक्रवर्ती होईल. तर ह्या भविष्यवाणीवरती त्याच्या वडील आणि आई या दोघांनाही चिंता होती. त्यांच्या दोघांची इच्छा होती हा चक्रवर्ती व्हावं, यानं जगावरती राज्य करावं. केलं, बुद्धांनी जगावरती राज्य केलं, पण बुद्धांनी या माणसाच्या मनावर राज्य केलं, प्रत्येकाच्या मनात घर केलं. बुद्ध हा विचार आहे, त्याला मी अजूनपर्यंत रिलिजन म्हणजे धर्म असं मी कन्सिडर केलं नाही आजपर्यंत. मला बुद्ध हा फक्त विचारच वाटतो. आणि मला तुम्हालाही वाटतं कल्टिवेशन ऑफ माइंड किंवा मानवी मेंदूचा विकास करायचा असेल तर तुम्ही बुद्धाला धर्मगुरू समजू नका किंवा बुद्धाला धर्मसंस्थापक समजू नका. बुद्ध हा वैचारिक व्यक्ती आहे. तुम्हाला बुद्धाने विचार पेरले तुमच्यामध्ये आणि तुम्हाला जागृत केलंय. म्हणून तर बाबासाहेबांनी आपल्या 3 गुरूंमध्ये सर्वप्रथम स्थान हे भगवान बुद्धाला दिलेलं आहे. त्यानंतर महात्मा कबीर आणि महात्मा फुले हे बाबासाहेबांचे 3 गुरु. कल्टिवेशन ऑफ माइंडला तुम्ही कंटिन्यू फॉलो करत राहा. मी तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जय भीम.